तर पाकच्या अनेक शहरांमधल्या एअर डिफेन्स सिस्टीमवर भारतानं निशाणा साधलेला आहे। भारताकडून अनेक एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत। आताची महत्त्वाची बातमी, पाकिस्तानकडून आगळीक करण्यात आली होती। पाकच्या अनेक शहरांमधल्या एअर डिफेन्स सिस्टीमवर भारतानं त्यानंतर निशाणा साधलेला आहे। भारताकडून अनेक एअर डिफेन्स सिस्टीम पाकिस्तानातल्या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत। पाकमधल्या अनेक शहरांमधले एअर डिफेन्स सिस्टीम भारतानं टार्गेट केलेले आहेत। जशास तसं उत्तर दिलं जाईल, तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं जाईल, हे भारताकडनं सांगितलं गेलं होतं। त्यानुसारच ही कारवाई पाकच्या अनेक शहरातल्या एअर डिफेन्स सिस्टीमवर भारतानं लक्ष केलंय, टार्गेट केलंय। पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांतात आणि पीओके मध्ये दहशतवादी तळांना लक्ष्य केल्यानंतर ऑपरेशन सिंदूर अद्यापही सुरू आहे, असं भारतीय लष्कराकडनं देखील सांगण्यात आलेलं होतं। त्यानंतर आता पाकिस्तानकडनं आगळीक होणार याची कल्पना असल्यामुळेच भारताकडनं तशी तयारी ठेवण्यात आलेली होती। सीमारेषेवर देखील तशा प्रकारची तयारी होती आणि त्यामुळेच पाकिस्तानमधल्या अनेक शहरांमधल्या एअर डिफेन्स सिस्टीम भारतानं उद्ध्वस्त केलेले आहेत। पाकिस्तानकडनं 15 शहरं भारतामधली लक्ष्य करण्यात आलेली होती आणि तिथे काही मिसाईल सोडण्याचा प्रयत्न पाकिस्तानचा होता, मात्र भारतानं तो हाणून पाडलेला आहे। भारताकडून अनेक एअर डिफेन्स सिस्टीम त्यानंतर पाकिस्तानमधल्या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत। पाकिस्तानने कोणतीही आगळीक केली तरी त्याला तोडीस तोड उत्तर देण्याची तयारी भारतानं केली आहे आणि त्यामुळेच ऑपरेशन सिंदूर अद्यापही सुरू असल्याचं भारताने ठणकावलेलं आहे। पाकिस्तानसाठी हा एक मोठा इशारा आहे। पाकिस्तानच्या अनेक शहरांमधल्या एअर डिफेन्स सिस्टीमवर भारतानं निशाणा साधलेला आहे। भारतानं पहिल्यांदाच S-400 सिस्टीमचा वापर केलेला आहे। पाकिस्तानचे मिसाईल पाडण्यात आले। S-400 सिस्टीमनंच रशियाने विकसित केलेलं हे अत्याधुनिक असं सिस्टीम आहे। पहिल्यांदाच S-400 सिस्टीमचा वापर भारताकडनं करण्यात आला। S-400 ने पाकिस्तानचे मिसाईल पाडण्यात आलेले। S-400 क्षेपणास्त्र प्रणाली 400 किलोमीटर पर्यंतच्या हवाई टार्गेट्सला लक्ष्य करू शकते आणि त्यामुळेच पाकिस्तानचे मिसाईल हे भारताच्या हद्दीमध्ये येऊ शकले नाहीत। S-400 ना पाकिस्तानचे हे मिसाईल भारतानं पाडलेले आहेत। रशियाकडून आपण ही प्रणाली घेतलेली होती आणि पहिल्यांदा याचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे। रशियाचं सर्वात अत्याधुनिक असं हवाई संरक्षण तंत्रज्ञान आहे, ज्याचा उपयोग भारतानं पहिल्यांदा या ठिकाणी केलेला आहे। पाकिस्तान मिसाईल टाकणार याची कल्पना भारताला होती आणि त्यामुळे आधीच S-400 ना पाकिस्तानचे हे मिसाईल भारतानं पाडलेले आहेत।